मीडिया आणि या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या उपस्थित असलेले रविवारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राहुल मोरे, विभागाचे आमचे अध्यक्ष शिवाजी पेटे, लातूरचे आमचे जिल्हाध्यक्ष नाव होतं सगळं गणेश सूर्यवंशी आणि माझ्या बरोबर या ठिकाणी आलेले यवतमाळ गुरुदेव सध्या आमच्या तंत्रज्ञान आघाडीचे शेतकरी संघटनेचे विनोद दामोजी तिथे या ठिकाणी पुराणी न्यूज असेल, टीव्ही 9 असेल, मराठवाडा विकास असेल, स्टोरी.com आणि सगळे पत्रकार त्यांच्या मीडियाचे प्रतिनिधी म्हणून आपण उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. मी कालपासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आणि काल आमचा एक शेतकरी मेळावा आनंदगाव अनंत सुरू आनंदगाव या ठिकाणी रात्री संपन्न. आज ST कर्मचाऱ्यांचं एक बैठक आता आठवून या ठिकाणी आपल्याशी दुरुस्त करण्यासाठी आम्ही बोललो आहोत. मुळामध्ये रयत क्रांती संघटना स्थापन झाल्यानंतर वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने राज्यभर जनजागृती आणि आंदोलनाच्या भूमिकेने सातत्यानं सुरू केली. सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचा आवाज हा विरोधात ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून. अलीकडच्या काळामध्ये एक सगळ्यांचा समोर एक महत्वाचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा उभा राहिला, तो वयस्कर माता पिता. आणि या संदर्भामध्ये तेलंगणामध्ये कर्मचारी उत्तरदायित्व व पालक आधार देखरेख विधेयक, कर्मचारी उत्तरदायित्व व पालक आधार देखरेख विधेयक सादर झालं. आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये कर्मचारी आणि इतर उत्पन्नाचा स्रोत असणारे उद्योजक यांच्या माध्यमातून पालक आधार देखरेख विधेयक येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकारनं सादर करावं अशी मागणी रयत क्रांती संघटनेनं केली. जे आई वडील वृद्ध होतात, बऱ्याच वेळा त्यांचा सांभाळ होत नाही आणि मग लेकरं बाळा जर नोकरीला असतील तर मग त्यांचा सांभाळ कोणी करायचा, हा एक प्रश्न अलीकडच्या काळामध्ये गंभीर बनत आहे. म्हणून शासकीय नोकरदार, निमशासकीय नोकरदार, जे इन्कम टॅक्स भरणारे उद्योजक, आमदार असतील, खासदार असतील,
या सगळ्यांच्या पगारात किमान आई वडिलांसाठी दर महिन्याला 10% रक्कम कपात करून ती तुरंत आई वडिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येईल ही मागणी आम्ही घेऊन आता समाजामध्ये जनजागृतीचं सुद्धा काम करतो. दुसऱ्या बाजूला बदलतं वातावरण याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये आता शेतीवर होत आहे. कधी गारपीट, कधी महापूर, कधी वादळ, कधी अतिवृष्टी, पाऊस पडणे, मग त्यातून आत्महत्या आणि मग शेतकरी मोठ्या नैराश्यामध्ये आज चाललेला आहे. नवीन पिढी शेतीवरती काम करायला यायला तयार नाही. आणि म्हणून मी सभागृहामध्ये मागणी केली आणि जनजागृतीच्या माध्यमातून आता हा प्रश्न उभा करत आहोत की राज्यातल्या शेतकऱ्यांचा सर्वे व्हावा, जनगणना व्हावी की निव्वळ शेतीवर पोट अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आहे. बाप आहे, 2 मुलं आहे, सुनबाई आहे, वडिलांची किंवा आमची माया आहे, या 4-5 लोकांच्या मध्ये कोणी नोकरीला नाही आहे. 100% अवलंबन हे शेतीवरती आहे. काही उद्योग नाही आहे. अशांचा एकदा सर्वे होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ज्यांचं पोट 100% शेतीवरती अवलंबून आहे अशा कुटुंबाला दर महिन्याला शिपाया इतपत पगार 25,000 रुपये किंवा त्याच्या खात्यावरती होतो. आता काही लोकांना वाटेल की शेतकऱ्याला 25,000 रुपये का वर्ग करायचे. जर शेतीमध्ये लोक तुम्हाला थांबवायचे असतील, 2 वेळचं पोटभर आपल्याला जर खायला पाहिजे असेल तर खायला घालणाऱ्याला 2 पैसे आपल्याला द्यावं लागतील. आणि जर अशा पद्धतीनं शाश्वत त्याच्या खात्यावर 2 पैसे आले तर आज शेतीत जी लेकरं बाळं आहेत त्यांची लग्न व्हायला लागतील. आज शेतीवर अवलंबून असणाऱ्या लेकरा बाळांचा लग्नाचा प्रश्न मोठा गंभीर बनत चाललेला आहे. कारण उत्पन्नाची गॅरंटी नाही. मग हे पैसे द्यायचं कशातून? त्याच्यासाठी स्वतंत्र आता किसान आत्मसन्मान तुमची योजना आहे, ओम नमो किसान आत्मसन्मान योजना आहे. या योजनेमध्ये भरीव वाढ करा आणि हा पैसा जमा कसा करायचा? तर जमा करायला जसं आपण गाड्यावरची किसान शेअर्स ची आकारणी करा. तुम्ही गाडी घेतली त्याच्यातून तुम्ही 10,000 रुपये काढा. डिझेल पेट्रोल घेतलं त्याच्यातून तुम्ही 1 रुपया काढा. जे उद्योजक आहेत त्याच्यातून तुम्ही 4-5% टॅक्स लावा, त्यातून ती रक्कम काढा. जे नोकरदार आहेत त्याच्यातून 5% टॅक्स लावा, त्यातून काढा. आता काही लोक म्हणतील आम्ही का द्यावं? आता चमच्यानं जर अन्न टोचून खायला तुम्हाला चांगलं लागतं या तर ज्याला टोचलं जातं या त्याची भरपाई आपल्याला थोडीशी करावी लागेल. अजून या जगाच्या पाठीवरती असा कोणता कारखाना तयार नाही झाला की धान्य तयार होते का? ते शेतातूनच होत आहे. आणि म्हणून ही फार मोठी अवघड बाब आहे. अशातला अजिबात भाग नाही. तर ही एक मागणी आम्ही या ठिकाणी घेऊन प्रतिपादित आहोत. आता शेतकऱ्यांना वन प्राण्यांचा एक मोठा त्रास आहे. फॉरेस्ट खातं जंगलात आम्ही आलो तर तुम्ही आमच्या हद्दीत आला म्हणून कारवाई करतो, पण त्यांचे प्राणी मात्र आमच्या हद्दीत येतात, त्याला मात्र कुठे कारवाई करायची हा मोठा प्रश्न तयार झाला. वन प्राण्यांच्या त्रासामुळे अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होईल. आता सरकार तर सगळ्या जंगलाला कंपाऊंड घालू शकत आणि हा वन प्राण्यांचा त्रास का वाढला तर जंगल पाण्याचा स्रोत जंगलामधला कमी झाले. फळ लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होतं, हे होऊ शकते नाही. पूर्वीच्या काळामध्ये जंगलामध्ये जनावरं चरायला
आता कमी दुधाची जनावरं शेतकऱ्यांना राहिली नाही, त्यामुळे जंगलात जनावरं जायचा प्रश्न नाही आला. पूर्वी शिकार करणाऱ्या प्राण्याला एखादं बारकं जनावर मिळून जायचं. पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये शेळ्या मेंढ्या चरायला जंगलात जायचं, 1-2 बकरी त्या वाघ घेऊन जायचं. आता आम्ही त्याच्यावर पट्टी आणली, परत एकदा सराव पूर्ण फारीचा अंतर्गत तयार करावी लागते. जनावरं चरायसाठी गेली तर ते एक साखळी आहे, ती साखळीची खंडित झालेली आहे. जेवसे जगण्याची ती थांबवण्याची आपल्याला सुरू. पण आम्ही मात्र नव्यानं मांडणी रात्री आमचा विषय झाला वन्य प्राणी शेती शेतकऱ्याला आता करून द्या. वन्य प्राण्यांची शेती शेतकऱ्याला करायला परवानगी द्या. आता वन प्राण्याची शेती करायला शेतकऱ्याला परवानगी द्या म्हटल्यावर काय विद्वान याच्यावर विचार घडायला सुरू होती. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की वन प्राण्याची शेती जर शेतकऱ्याला करायला दिली तर आम्ही काय करू, तिची हरणं कळप येत आहे ते आम्हाला पाळायला नाही, आम्ही त्याचं पालन पोषण करू आणि त्याचं एक उत्पत्ती वाढेल, उत्पत्ती घटणार नाही. काही लोक आपल्या घरी मग विकत पाळायला घेऊन जातील त्या फार्म हाऊस करून शो म्हणून, तुम्हाला ती बाहेरच्या देशामध्ये पाठवता येईल. आणि अशा पद्धतीनं हरण असेल, डुक्कर असेल, जंगली ससा असेल, हे प्राणी पाळून दे शेतकऱ्याला. जो प्राणी शेतकऱ्यावरती हल्ला करत नाही असे प्राणी पाळायला खऱ्या अर्थानं सरकारनं त्या ठिकाणी त्यातून प्राण्यांची जपणूक. तुमच्या एक लक्षात आपल्या आनंद होतो की आता सगळे गोवंश रक्षक तयार झाले. आता देशी गायी कमी का झाल्या, याचं कारण सरळ आहे की देशी गाय दुधासाठी प्रसिद्ध नव्हती. तिच्या पोटी एखादा कोण जन्माला आला तर तो अवताराचा नाही. पण बैलाची जागा यांत्रिकीकरणाने घेतली, बैलाची गरज संपली. तसं देशी गायची संख्या हळूहळू कमी झाली. मुळामध्ये देशी गाय शेतकरी कधीही विकत नाही. तो पाहुण्या पहिला भेट देतो, मित्राला भेट देतो, एखाद्याचं लगीन होत नसेल तर तिला दारात मागतात, एखाद्याच्या घरात लक्ष्मी म्हणून तिला दारात मागतात. जसे ते देवणी प्रसिद्ध नाही, आमच्याकडे तिला अर्थ नाही. तिची उपयोगिता संपली, ती कमी झाली. काय म्हणतात की तिची कत्तल झाल्यामुळे कमी झाली. मग असं जर असतं तर रोज बोकड्यांची कत्तल होत्या, मेंढ्यांची कत्तल होत्या, शेळ्यांची कत्तल होत्या, कोंबड्यांची कत्तल होत्या. तिची संख्या वाढायला लागली. जनगणनेमध्ये पशु जनगणना झाली, त्याच्यामध्ये शेळ्या, मेंढ्या, कोंबडं यांची संख्या वाढली आणि कोंबड्यांचं तर काही गणितच नाही, ते मोजायला म्हणजे ज्याची गरज आहे त्याचं पालन आपोआप होत असतं, लोक करत असतात. कारण आता आपल्याकडे जर्सी गाय, गोष्टन गाय, संकरित गाय, अधिक दूध देणाऱ्या गायी शेतकरी पाळायला लागला. कारण फाकड जनावर सांभाळणं त्याला कठीण आहे. आणि त्याच धर्तीवरती वन प्राणी शेती जर करायला शेतकऱ्याला परवानगी दिली तर मला वाटतं की जंगलामध्ये अन्नासाठी भटकणारे जे गरीब प्राणी आहेत की जे हल्ला करत नाही त्यांचं पालन पोषण होईल, त्यांना अन्न मोठ्या प्रमाणात मिळेल. काही देश ते प्राणी आयाती करतील, त्याच्या देशामध्ये त्यांना जंगल वाढवायला हे करायला उपयोग नाही. आणि म्हणून मला वाटतं की हा एक नवा मुद्दा आम्ही राज्यामध्ये घेऊन त्याची जनजागृती करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि दुसरं
एक महत्वाचं आंदोलन शेतकरी संघटनेनं आणि रयत क्रांती संघटनेनं आम्ही घेतलेलं आहे ते HTBT बियाणं. HTBT कपाशीचं बियाणं असेल, मक्याचं बियाणं असेल, अजून सोयाबीनचं असेल, याच्यावर जी बंदी आहे ती बंदी आता कुठेतरी हटवली गेली पाहिजे. राज्यामध्ये जवळजवळ 40% आसपास आता HTBT बियाणं शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करत आहे. आणि आता एक आयुक्तांनी जाहीर काढलाय की HTBT बियाणं हे जे विकतील त्यांच्यावर कारवाई करा, जे पेरणी करतील त्यांच्यावर कारवाई करा, पथकं तयार करा. HTBT बियाणं अमेरिका आज त्याचा पेरा करत आहे, सोयाबीन मध्ये आहे, कपाशीमध्ये आहे, मक्यामध्ये आहे, वेगवेगळे देश करत आहेत. तुम्ही त्यांचं तेल आयात करत आहे त्या वाहनाचं ते तेल खायला. मग इथल्या राज्यातल्या देशातल्या शेतकऱ्याला या तंत्रज्ञानाला का बंदी? बाबा आमचा तणनाशकावरला खर्च कमी होणार आहे. आणि म्हणून हा एक लढा आम्ही उभा करणार आहे. आपल्या माध्यमातून मी कृषी विभागाच्या आयुक्तांना सांगतो की एका बाजूला शेतकरी आत्महत्या करत आहे, त्याला शेतीमध्ये कमी खर्च येईल आणि अधिक उत्पादन येईल, अशाच तो जातीचा पेरा करेल, अशाच वाणांचा पेरा करेल. तुम्ही नव्या जाती देणार नाही, खर्च शेतीचा मशागतीचा कमी करणार नाही आणि वर तुम्ही पथकं नेमणार, तर मी या कृषी विभागाच्या आयुक्तांना सांगतो आपले अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर जर HTBT बियाणं पकडायला आले तर चापकानं फोडले जाते. कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये 12 बैलाचा चाबूक अजून कुटीला अडकून ठेवलेला आहे. त्या वादीला आणि तेल लावायला लावू नका. तुम्ही पगार 1.5 लाख घेणार, एसी मध्ये बसणार, मग खुर्चीवर बसून आदेश काढणार आणि माझा बाप पुन्हा तणामध्ये शेताभातामध्ये लेकरा बाळासकट राबणार आणि त्याच्यावर तुम्ही जर छापा घालायला येणार असाल तर आमच्या शेतावर आलेला हा दरोडेखोर आहे असं समजून त्या अधिकाऱ्यांना फोडून टाकलं जाईल. आणि मी आवाहन करतो कृषी आयुक्तांना, तुमच्यात जर हिंमत असेल तर या वर्षीच्या कापूस बियाणाला HTBTच्या पेरणीला सदाभाऊ खोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये जाणार आहे. पेरणी करायला थोड्यावरती पापरीवरती हात ठेवायला आयुक्त साहेबांनी तिथं शेतकऱ्याच्या शेतावर यावं, बैलाच्या जाग्यावर आयुक्ताला झोपून हाणला जाईल आणि पेरणी केली जाईल. परंतु शेतकऱ्याचा तंत्रज्ञानाला आणि स्वातंत्र्याला जर कोण विरोध करत असेल तर सगळा कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी हे सगळं मोडून काढल्याशिवाय शांत बसणार नाही. यामध्ये आमचे सहकारी यवतमाळचे जे रात्री आले बिचारे, अनेक बैठका देशभर राज्यभर त्यांच्या होत आहे. वर केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या बरोबर त्यांच्या बैठका झाल्या, मिलिंद दामलेचे यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद देतो की त्यांनी खरंच हा प्रश्न पूर्ण दिल्ली दरबारापर्यंत ते घेऊन गेले. त्यांनी मला सूचना केली की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या संदर्भामध्ये या सगळ्या टीमला घेऊन एक बैठक लवकरच लावली जाईल. मी त्यांना विनंती करतो की HTBT बियाणाच्या संदर्भामध्ये आपण मुख्य प्रश्न आहे की आपल्या देशामध्ये तणांमुळे आपलं खूप जास्त नुकसान होतं. हे ICR म्हणतं. ICR नुसार भारतामध्ये तणांमुळे कापसाचं 40 ते 60% नुकसान होतं, सोयाबीनचं 10 ते 100% नुकसान होतं. तिसरं महत्वाचं म्हणजे आम्ही HTBT तंत्रज्ञान आम्ही का मागतो आहे, कारण भारतीय कृषी अनुसंधान केंद्र जबलपूर ICR काय म्हणतं की आम्हाला तण
तणनाशक सहनशील पिकं का हवी आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते देतात की वेगवेगळ्या प्रकारची तण शेतात उगवतात. प्रत्येक तणासाठी पीक निहाय तण निहाय तणनाशक वापरणं शक्य नाही. दुसरी गोष्ट, आपल्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत म्हणजे तण नियंत्रण करायच्या, विशेषतः आमच्या भागात ज्याला निंदन म्हणतात, तुमच्या भागात खुरपण म्हणतात, त्या अतिशय कंटाळवाण्या आहेत. तिसरी गोष्ट, आपण बैलाच्या वाटेचे डवरण वगैरे करतो, त्याच्यामुळे बरेचदा झाडं उडून जातात. तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी हा सांगितला आहे की भारतातला बहुसंख्य शेतकरी हा अल्पभूधारक आहे. आता अल्पभूधारक म्हणजे 2 हेक्टरपेक्षा कमी. आता आपल्याला जर कापसाचं तण नियंत्रण निंदन कुंपण जर करून करायचं असेल तर 1 हेक्टर निंदायला आपल्याला 75 मजूर लागतात. तेच जर फवारणी वाटे जर करायचं असेल तर 2च मजूर लागतात 1 हेक्टर. आता बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक असल्यामुळे नवरा बायको फवारणी आटून टाकतात. म्हणजे ते त्यांच्या शेतीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतात. शेतकरी स्वयंपूर्ण झाला तरच त्याची उत्पादकता वाढेल. तिसरा महत्वाचा गोष्ट अशी आहे की कापसामध्ये कापसाच्या रुईचं जे जागतिक आपलं उत्पादन आहे ते फक्त 460 किलो आहे आणि जागतिक उत्पादकता ही 750 किलो आहे. आता एवढा मोठा जो फरक आहे हा बियाणे तंत्रज्ञान नाही म्हणून. आणि स्वतः आता 11 जुलैला कोइंबतूरला एक बैठक झाली होती. त्या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री आले होते, वस्त्रोद्योग मंत्री आले होते, आपले माणिकराव कोकाटे पण होते त्यावेळेसचे कृषी मंत्री. त्याच्यानंतर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर वाघमारे होते. डॉक्टर वाघमारेंनी तिथे फार एक धक्कादायक गोष्ट सांगितली की भारतामध्ये 2006 नंतर कुठलंही कापसाचं नवीन बियाणे तंत्रज्ञान आलेलंच नाही. म्हणजे आज 20 वर्ष झालं आपल्या देशात कापूस बियाणे संशोधन बंद आहे. पुढे जाऊन ते काय म्हणतात की आम्ही वाट पाहतोय की देशात तणनाशक सहनशील आणि गुलाबी बोंडअळी प्रतिरोधक कापसाच्या वाणाला केव्हा परवानगी केंद्र सरकार देतं. म्हणजे स्वतः या देशाचा सगळ्यात वरिष्ठ सायंटिस्ट म्हणतोय त्या याच्यामध्ये. आता ही जर आपली जर गत असेल तर उत्पादकता कशी वाढेल. आणि उत्पादकता प्रति किलो पर हेक्टर जर वाढली नाही तर आम्हाला या तुमच्या किमान आधारभूत दराचा काही फायदा नाही. कारण कापूस हा औद्योगिक कच्चा माल आहे आणि कुठलाही उद्योजक त्याला स्वस्त आणि चांगला माल जिथे मिळेल तिथे तो जातो. त्याप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टींच्या अडीअडचणींमुळे आपण हा माल देऊ शकत नाही. तिसरी गोष्ट, हा जो आता भाऊंनी जो सांगितला हा आदेश काढलाय, आम्ही आव्हान करतोय की ही नाकेबंदी जो आयटम आहे नाकेबंदीचा हा अत्यंत कुचकामी आयटम आहे. गेले 15 वर्ष तुम्ही लावून राहिले. हे लावत असतानाही आज एसटीबीटीचं क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. शेतकऱ्याला कोणी मूर्ख म्हणून राहिला म्हणून ते वाढत नाही, कारण त्याचा तण नियंत्रणाचा खर्च कमी होतो, शेती सोपी होते म्हणून तो वाढतोय. आता या माध्यमातून मी सरकारला जाहीर आवाहन करतो की लावू द्या शेतकऱ्यांना एसटीबीटी बीटी जे काही बियाणं लावायचं आहे ते लावू द्या. एकदा ते उगवू द्या आणि ते उगवल्यानंतर तुम्ही शेतात 1 मिनिटात टेस्ट होतं ते बीटी आहे की एसटी आहे. हा, प्रत्येक शेतात जाऊन टेस्ट करा. गेल्या 15 वर्षात तुम्ही सर्वेक्षणच केलं नाही आहे, तुम्हाला हा आकडाच माहीत नाही आहे की त्या शेतामध्ये किती लागतं. आता ज्यावेळेस आमच्या इकडच्या तुकटाकीमध्ये पूर्वी 1000 क्विंटल कापूस होत होता, तिथे एसटीबीटीचं लागल्यानंतर त्याच माणसा गावात आता 5000 क्विंटल कापूस होता. आणि हा जो GR तो काढलेला आहे हा अत्यंत म्हणजे अतांत्रिक GR आहे. या GR मध्ये त्यांनी काय म्हटलंय, क्रायवन AC आणि क्राय2 AB ही 2 जनुके असलेला बोडगाड 2 या कापसाला मान्यता आहे. पण आम्ही शेतकरी संघटनेनी बाजारात जे तुम्ही पैसे देऊन म्हणजे बिल घेऊन जे बियाणे विकत घेतात त्याच्यात आम्हाला 3रा जनुक आढळलेला आहे, त्याचं नाव VIP3. मग त्या दुकानातला तुम्ही VIP3 जनुक काय टेस्ट नाही करत? हाय टेस्ट करा, तुम्ही हाय टेस्ट करा. आमच्या या एसटीबीटी याच्या तंत्रज्ञानामध्ये 3 जनुक सापडतात, 4 जनुक सापडतात. पहिला जनुक आहे क्राय1, दुसरा क्राय2, तिसरा VIP3 आहे आणि चौथा जनुक आहे तो एसटीचा CPS4. आता हा VIP3 हा जनुक या बियाणे उत्पादक कंपन्यांनी स्वतःची कातडी वाजवण्यासाठी टाकलेला आहे.
कारण काय होतं की दरवर्षी कापूस केंद्र म्हणजे आपले कृषी केंद्र जे बियाणं विकलं गेलं नाही ते बियाणं कंपन्यांना परत करतात. हे बियाणं कंपन्यांना गेल्यानंतर पुढच्या वर्षी नवीन वर्षाला लेबर स्टॅम्प करून तेच बियाणं येतं. त्या बियाण्यावरती वैधता 9 महिन्याची असते, खरं म्हणजे ती 6 महिने लिहिली पाहिजे. आता याच्यातला क्रायमन एक जीन जो आहे त्याचं उत्पादन झाल्यानंतर त्याची जी त्या बियाण्यातली तीव्रता असते ती फक्त 1 वर्ष असते. ती तीव्रता घरी ठेवल्या कपाटात ठेवल्या ती कमी होते आणि मग शेतकऱ्यांनी बोंब करणं चालू झालं की कापसावरती कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव व्हायला लागला. आता ही बोंब थांबवण्यासाठी या बियाणे कंपन्यांनी त्याच्यात VIP3 हे इलिगल जीन टाकलेला आहे. तो इलिगल जरी असला तरी तो आमच्या फायद्याचा आहे म्हणून आम्ही त्यांची बोंब नाही केली. कारण हा VIP3 जीन आल्यामुळे आमचा कीड नियंत्रणाचा खर्च कमी झाला. तुम्ही आम्हाला जागतिक तंत्रज्ञान द्या ना. आणि आज अमेरिकेत किंवा सगळ्या देशांमध्ये एकूण 32 पिकं घेतली जातात. आपल्याकडे तर अर्धच पीक आहे, फक्त बीटीच आहे, दुसरं काहीच नाही आहे. मग आम्ही जगाची स्पर्धा कशी करायची? जोपर्यंत आम्ही जगाची स्पर्धा करू शकणार नाही, जागतिक दराची स्पर्धा करू शकणार नाही, तोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही. आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्यात हा सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये 5 लाख हेक्टरवरती कापसाची लागवड होते. जुलै आणि ऑगस्टमध्ये आमच्याकडे 21 दिवस पाऊस पडतो. म्हणजे आम्हाला तण नियंत्रणासाठी रोज फक्त 10 दिवस मिळतात. आता रोज आम्हाला 50,000 हेक्टरचं निंदन खुरपण करायचं असेल तर एका हेक्टरला 75 मजूर, या हिशोबाने 37.5 लाख मजुरांची गरज आहे रोज. पण आमच्या जिल्ह्याची लोकसंख्या 31 लाख आहे. म्हणजे आम्ही आता हे म्हणत नाही मजूर टंचाई नाही आहे, आमची लोकसंख्याच नाही आहे. हा लोकसंख्या नाही हा सगळ्यात जटिल मुद्दा आहे. तेच जर आम्ही म्हणजे फवारणीद्वारे जर केलं तर आम्हाला 2च मजूर लागतात. 1 लाख मजूर 31 लाखापैकी सहज मिळतात. तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हे जे तणनाशक आली आहे, ज्याला आम्ही निवडक गटातली तणनाशक म्हणतो, ते विविध पिकांवरती आलेली आहे. कापसावरती आहे, सोयाबीनवरती आहे. आता या निवडक तणनाशकांचा अर्थ आफत काय आहे की ही फवारल्यानंतर 60 ते 70% तणांचं नियंत्रण होतं, पण 30-40% तण तशीच राहतात. त्याचं निंदन करायला बाईला परत तिथेच पाठवावं लागतं. म्हणजे आमचा खर्च डबल झाला. आणि जोपर्यंत आम्ही तणाचं नियंत्रण करणार नाही तोपर्यंत आमची उत्पादकता वाढणार नाही. आणि जोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही तोपर्यंत आमचा उत्पादन खर्च कमी होणार नाही. मग तुम्ही किती MSP वाढवली तरी आमचा उत्पादन खर्च हा तुफान आहे. आणि एक सांगतो, गुजरातचा उत्पादन खर्च आपल्यापेक्षा कमी आहे. याचं सरळ कारण आहे, गुजरातमध्ये खूप जास्त क्षेत्रावरती STBT बियाणं लागतं. आता हे STBT बियाणं हे कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही. हायब्रिड बियाणं आहे, मेल फिमेल क्रॉसिंग करावं लागतं तुम्हाला. हे सगळं बियाणं शेतकऱ्याच्या शेतात तयार होतं. हे जे उत्पादक आहे हे पॅकर्स आहे फक्त. मग गेल्या 15 वर्षात तुम्ही कधीतरी ब्रेकिंग न्यूज वाचली का की गुजरातल्या 1 लाख शेतकऱ्यांना अटक केली म्हणून? मग गुजरातचं सरकार जर शेतकऱ्यांच्या विरुद्ध आसूड उचलत नाही आहे तर या महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांच्या विरुद्ध आसूड का उचलत आहे? एवढं माझं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला मदत करा. राज्य सरकारला सांगा की असे शेतकऱ्यांवरती आसूड उचलणारे तुम्ही कायदे किंवा आदेश निगडित करू. एवढीच माहिती. ठीक आहे. गेल्या वर्षी आपण याच मागणीसाठी बीटी बियाणाच्या संदर्भात लातूर जिल्ह्यामधल्याच एका गावामध्ये पेरणी केलं होतं. त्याच्यानंतर पुढे काय झालं? थोडं बोला, मला थोडं मागच्या वर्षी लातूर जिल्ह्यात आपण पेरणी केली होती एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये. बीटी बियाण्याची गेल्या वर्षी पेरणी केली होती. पुढे काही झालं नाही का त्यावेळी? असं आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या मनामध्ये जी काही भीती आहे की आम्ही अशा पद्धतीचे STBT बियाणांचं जर पेरणी केली तर काही आमच्या गुन्हे दाखल होतील का, कोर्ट कचेऱ्या. तर पहिलं काम आहे शेतकऱ्यांच्या मनातली भीती घालवणं. आणि मी म्हणायचं म्हटलं की 40%, आता हे यवतमाळमधून आलं,
यवतमाळमध्ये तर मला वाटतं 60% 60% एस्टिमेट. आता सगळ्यात याच्यातली गंमत काय आहे की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी हैदराबादला एक परिषद घेतली आणि या परिषदेला सगळे कृषी मंत्री राज्यातले होते आणि सगळ्यांनी सांगितलं की एसटीपीटीला आम्ही परवाना करू. आणि केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्या दृष्टीनं पाऊल उचलत आहोत आणि आम्हाला ते पटलेलं आहे. महाराष्ट्र सरकार का असं करते मला माहित नाही, कारण शेवटी ते बियाणं कोणतरी तयार करत आहे. तुम्ही पेरणी करायला शेतकऱ्याने बियाणं घेतल्यावर शेतकऱ्यावर कारवाई करण्यापेक्षा तयार करणाऱ्या कंपन्या कोण आहेत हे काय शोधत नाही. आपल्या कृषी आयुक्तांनी एक परिपत्रक काढले, तुमच्याकडं आला असेल. त्याच्यामध्ये काय म्हटलं, जिल्हा न्याय संभाव्य हॉट स्पॉट. अरे म्हणजे कृषी आयुक्त जणू आम्ही आता गांजाची शेतीच पकडायला बाहेर निघालूया अशा खाटामध्ये स्पॉट नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठं, धुळे जिल्ह्यामध्ये कुठं, जळगावात, बुलढाणा, नागपूर, नाशिक हे स्पॉट तयार केले. मग तिथं पथकं तयार करतात. पुन्हा नियंत्रणासाठी ऍक्शन प्लॅन. अरे शेतकऱ्याचं उत्पादन वाढवायसाठी ऍक्शन प्लॅन काढा. शेतकरी स्वतः प्रयोगशील आहे, त्याच्या बाजारपेठेच्या व्यवस्था करण्यासाठी ऍक्शन प्लॅन काढा, त्याचा माल विकण्यासाठी ऍक्शन प्लॅन काढा. आता हे क्षेत्रीय स्तरावर कसं नियोजन करायचं, जिल्हा स्तरावर कसं नियोजन करायचं, तपासण्या कशा करायच्या, जनजागृती कशी करायची, कायदेशीर कारवाई कशी करायची, जलद अंमलबजावणी कशी करायची. मला वाटतं की आयुक्ताच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे कृषी आयुक्ताचा. अरे शेतकरी एवढा मोठा शास्त्रज्ञ नाही आहे या जगामध्ये. तुम्ही काय सुटामुटात बसून कुठं पेरणी करायला येते का? यावर पेरणीच्या अंगामध्ये सूट बोट घालून जॅकेट घालून कसं उतारलं पडताय सरीवर कळत तुम्हाला. आणि म्हणून निश्चितपणानं एवढे तुम्ही स्क्वॉड पथकं निर्माण करणार आहे, तेवढे कर्मचारी तर आहेत का तुमच्याकडे? आता 10 गावाला एक कृषी सेवक आहे आणि तो कृषी सेवकाची त्याच्या बापाची शेती आहे, तो ती एसटीपीटी पेरणार आहे. कुठे निघाला तुम्ही काय करायला? आणि म्हणून मला वाटतं की कृषी खात्यानं किंवा कृषी मंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. उगाच गाड्याच्या थाटामाटात कृषी मंत्र्यांनी फिरू नये. थोडं शिवारावर यावं, बांधावर न चालावं. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याला काय पाहिजे, शेतकऱ्याचं काय मत आहे हे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे. नुसतं मंत्रालयामध्ये 6व्या माळ्यावर बसून एसीची हवा खाईत आता कृषी मंत्र्यांनी हंगामामध्ये बसू नये. जर कोण शेतकऱ्याचा गळा घोटायला गावाकडे येणार असेल तर कृषी मंत्र्यांना मी सांगतो, तुम्हाला महाराष्ट्रातल्या एकाही गावात शेतकरी कापूस पट्ट्यामध्ये सोयाबीन पट्ट्यामध्ये येऊ देणार नाही. आणि माझं प्रामाणिक मत आहे, बर्णे मामा राज्याचे कृषी मंत्री आहेत, ते आमचे सगळ्यांचे मामा आहेत. आता मामाने आमचा मामा करू नये. मामाने स्वतः पेरणी हंगामामध्ये पेरणी करायला वाजत गाजत शेतकऱ्याच्या शेतावरती यावं. उलट इतिहासामध्ये नोंद होईल की राज्याचा कृषी मंत्री शेतावर पेरणी करायला येऊन धुऱ्यावर उभा राहिला. एसटीबीटी बियाणे पेरायला एसटीबीटी बियाणं पेरायला यावं. फुलवून काय होईल? मामाला तुरुंगात जावं लागेल, पण 7-12 खाते उतारेवाले आम्ही आहोत, येतो सोडवायला. त्यामुळे त्यांना जामिनीची भीती त्यांनी बाळगू नये. पण ज्या पद्धतीनं हे परिपत्रक काढलंय हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यावरती घालाय, शेतकऱ्याचा अपमान आहे. आणि म्हणून या परिपत्रकाची संपूर्ण राज्यावर सोयाबीन शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये होळीचा कार्यक्रम करेल.
अरे शेवटी बियाणं आम्ही शेतामध्ये पेरणार आहोत. त्यामुळं पहिला आंदोलनाचा टप्पा म्हणून या परिपत्रकाची होळी शेतकरी आपापल्या शेतावरती करेल आणि सरकारला इशारा देईल की 7/12 माझ्या बापाच्या नावावरती आहे, त्याच्यात काय पेरावं याचा अधिकार आव्हाने आहे. एक लहानशी गोष्ट सांगायची मला की आता 16, 17, 18 संसदेचं स्पेशल अधिवेशन आहे. या स्पेशल अधिवेशनासाठी आम्ही परत दिल्लीला चाललो आहे आणि या दरम्यान आमच्यासोबत काही खासदार येतील आणि आम्ही संसद मार्गावरती STBTला परवानगी द्या म्हणून 5-6 खासदार आणि आम्ही 5-6 लोक हातात फलक घेऊन उभे राहणार आहोत. तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो की GSTची जी आता 159वी बैठक झाली 20 मार्च 2000 त्याच्यामध्ये STBTला मान्यता देण्याचा निर्णय झाल्याचं आम्हाला अधिकृत सूत्रांनी सांगितलेलं आहे, पण त्याच्यावरती सही व्हायची आहे. ती सही का व्हायला उशीर लागून राहिला याचं कारण नाही. त्याचा अजेंडाही आमच्याजवळ अजेंडाही आम्ही वाचलेला आहे, पण ती सही का होत नाही. सदाभाऊ, मागच्या वेळेस पण तुम्ही HTBT पेरणी केली लातूरमध्ये. मागच्या वेळेस तुम्ही पत्रकार परिषद पण घेतली होती. सरकारच अनुमती देत नाही, त्यामुळे आता या आयुक्तांना कारवाई करावी लागते. तुम्ही आता पुढे देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या आहात, तुम्ही थोडं सरकारसोबत काही चर्चा करत नाहीत का अनुमती? एक आहे की जी सभागृहामध्ये आपण पेरणी केल्यानंतर तुम्ही सगळे मंडळी होता, तर सभागृहामध्ये STBTचं पाकिट घेऊन मी गेलो आणि मी माझ्या भाषणाच्या दरम्यान पाकिट दाखवलं. STBTचं बियाणं मी घेतलेलं आहे, माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असं तुम्ही करू शकता. तुमच्यावर गुन्हा दाखल आहे का? नाही, माझ्यावर तसं आता 40-45 शिल्लक काही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी दुर्गाच्या वाऱ्या किती करायला लागल्या तरी सुद्धा ती पंढरीची वारी समजून आम्ही करू. त्याच्याबद्दल ते परंतु तुम्ही सगळी लातूर जिल्ह्यातले म्हणजे आंदोलनाचा एक माहेरघर असणारा हा जिल्हा आहे. पूर्वीच्या काळामध्ये BT कॉटन ज्यावेळी बियाणं यायला लागलं त्यावेळी असाच विरोध झाला. ते BT 1, BT 2 हे जर कपास बियाणं पेरलं तर काही शाने काय सांगायचे, झाडं वाळून जाणार. त्या कापसापासून जर कापड घेतलं आणि आपण शिवून अंगामध्ये घातलं तर आपल्याला कॅन्सर होणार. आता काहीच होईना झालंय. म्हणजे अंगावर शर्ट घातल्यामुळं कॅन्सर होत नाही, तर तोंडाच्या आत घातल्यावर होतोया हे आता सिद्ध झालं. सगळ्यामध्ये एक प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला मी सांगतो की पर्यावरण वाद्यांचा, प्राणी मित्रांचा हा खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याचे हे 2 मोठे अडथळे आहेत, पर्यावरणवादी आणि प्राणी मित्र. शेतीशिवाय संशोधन करणाऱ्यांची अडचण. शेतीशिवाय संशोधन जे करणारे प्राणी मित्र आहेत त्याने कधी गाई म्हशी पाळल्या नाही, ते सगळे शहरात राहतात. ते फक्त परदेशी कुत्री पाळतात, दुधाची अपेक्षा दुसऱ्याकडे ठेवतात. आणि ते आहेत प्राणी मित्र. पर्यावरणवादी कोण आहेत की जे चांगले गललेत पगार घेतात, रिटायरमेंट झालेले असतात, कुटुंबातलं कोणतं नोकरीला असतं, फ्लॅट मध्ये शहरात राहतात. ते पर्यावरणवादी स्वतःला समजून पर्यावरणवादी म्हणून पुरस्कार घेऊन गावागावातल्या विकासाच्या योजना थांबवतात. खरं बघितलं तर सगळ्यात पर्यावरणाचं रक्षण हे गावगाडा करतोय, शेतकरी करतो. आम्ही ऊस लावतो म्हणजे काय, झाडच लावलं, गहू लावला, झाडच लावलं, बाजरी लावली, झाडच लावलं, त्याच्या पानातनं ऑक्सिजन शिकतोय. तसं शहरात काँक्रीटचं जंगल उभा राहिलं काय ऑक्सिजन यायला लागला. म्हणजे पर्यावरणवाद्यांनी आणि प्राणी मित्रांनी काम शहरामध्ये करायला पाहिजे, पण हे गावामध्ये येऊन करायला लागते. त्यांना कुत्र्यांची दया येते. अरे गावठी कुत्र्याची उत्पत्ती आपोआप वाढते, तुम्ही कशाला त्याच्यामध्ये जाता. मी तर म्हटलं तर की बिबट्यांचा आता हल्ला वाढला मोठ्या प्रमाणात. गावठी कुत्री गोळा करा, जंगलामध्ये सोडून द्या, त्यांचं खाते होईल. पण पर्यावरणवाद्यांनी याला विरोध केला, त्या कुत्र्यांचा हाल होईल. म्हणजे मग मी असं म्हटलं की त्या पर्यावरणवाद्यांना सोडून द्यावं.
म्हणजे एका बाजूला या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये लहान लहान लेकरं सुद्धा आज जीवाला मुकली आहेत. शेतकरी आज उसात पाणी पाजायला किंवा तुमच्या भागात सुद्धा जंगलाच्या बाजूला रात्रीला पाणी पाजायला शेतकरी नाही जाऊ शकत. म्हणून मला वाटतं की त्याच्यात मेन लॉस व्हायला तणनाशक विकणाऱ्या कंपन्यांचा. तणनाशकाचा सेल एवढा मोठा आहे इंडियामध्ये आणि हे जर बीटी आलं तर त्यांचा सेल डाऊन होणार आहे. बरोबर आहे. म्हणून हे काही लॉबी आहेत हे रिलीज होऊ दिला गेले ऑर्डर. तुम्ही फार महत्वाचा मुद्दा घेतला की HTBT बियाणं आल्यानंतर ह्या त्या business मध्ये आम्ही 40 नाशकावरती वर्षांनी त्या रासायनिक औषधांची केमिकलची फवारणी केली जाते. ह्या कंपन्यांचं दुकान बंद पडणार आहे. बंद पडणार. आणि या ज्या काही औषध कंपन्या आहेत त्या तणनाशकावर फवारणी करायची असेल, पिकावर फवारणी करायची असेल, याचं लॉबिंग मोठं आहे. शेतकऱ्याचं लॉबिंग नाही. आणि हे लॉबिंग करून हे लोक पर्यावरणवादी यांना आपलंसं करून एका बाजूला पर्यावरणवाद्यांना लढायला उभा करायचं, त्यांना न्यायालयात घालवायचं, मोठ्या किमतीचे वकील द्यायचे. शेतकरी वकील देऊ शकत नाही, न्यायालयात जाऊ शकत नाही, लॉबिंग करू शकत नाही. आणि म्हणून या सगळ्या औषध कंपन्यांच्या दबावाखाली खऱ्या अर्थानं HTBT बियाणाला रोख लागली. पण HTBT बियाणापासून सोयाबीन होती ती आमच्याकडे येते. HTBT बियाणाच्या माध्यमातून सोयाबीनच्या माध्यमातून खाद्यतेल तयार होते ते आमच्याकडे येते. म्हणजे HTBT बियाणाचं तेल आम्ही खातोया, खाद्य आम्ही जनावरांना घालतोया, बक्यातनं येतं या. तिथं मात्र कोणाचा बॅन नाही. लक्षात घ्या. म्हणजे हिथं मात्र शेतकऱ्यानं पेरायचं डायरेक्ट हिंदुस्थानाचा शेतकरी त्याला आणि म्हणून या औषध कंपन्यांची मक्तेदारी खऱ्या अर्थानं मोडून काढण्यासाठी परत एकदा शरद ऋषींच्या विचारांना आम्ही सगळे आहोत. आम्ही संघटना त्याच्यामध्ये उतरलेलो आहोत. तर आता पर्याय नाही. कारण ही लढाई आता जिंकावी लागते. तुम्ही सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं अधिक उत्पादन शेतकऱ्याचं झालं, शेतीवरचा खर्च कमी झाला, तर त्याच्या लेकरा बाळाला 4 सुखाचे दिवस येतील. तुम्ही सगळे सहकार्य करतच आहात. तर या विषयावरती तुम्ही करावं. गेल्या वेळी सुद्धा तुम्ही केलं. आता माझे पत्रकार म्हणजे गेल्या वेळी आपण पेरणी केली. त्याचा परिणाम असा झाला की त्यांना वाटायला लागलं की बाबा कोणतरी आमच्या बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये धैर्यष्ट खऱ्या अर्थाने या माध्यमातून निर्माण होत असते. धन्यवाद. अरे नाश्ता आहे का? हो, दुसरा एक प्रश्न होता. आता तुम्ही शेतकऱ्याचे सारखे प्रश्न घेऊन आंदोलन वगैरे रस्त्यावर उतरता. मराठवाडा आणि लातूर जिल्हा हे सोयाबीन उत्पादकांचा जिल्हा आहे. मागच्या काही दिवसापासून म्हणजे काही वर्षापासून सोयाबीनला भावच मिळत नाही. म्हणजे सोयाबीनला 5,000च्या आसपास भाव मिळतो. आणि सोयाबीनच्या भावासाठी पाशापोटी स्वतः ज्यांनी पायभिंडी काढली. पण अलीकडच्या काळात पाशापोटील बांबूवरच बोलायला लागले. सोयाबीनचा किंवा ऊसाचं कशावरच बोलत नाही. थोडं तुमच्या जवळचे आहेत ते तुमचे पाशापोटी आणि ती कृषी मूल्य आयोगाच्या त्यांना असं म्हणजे त्यांच्या हातातला बांबू काढून सोयाबीन द्या. थोडं तुम्ही एकत्रित असल्यामुळं तुमचा त्यांच्याशी संवाद चांगल्या नाही. सध्या ते मुंबईला जाईल. लातूरला आल्याचे विचार त्यांना माहिती. सध्या ते वेगळ्या कामामध्ये आहे. आम्ही आमच्या गावामध्ये बांबू बद्दल तुम्हाला सांगितलंय का? बांबू बद्दल नाही, मी काही अजून कुठं बांबू लावला नाही. त्यामुळं मला माझा एक प्रश्न आहे. माझ्या शेताच्या बांधावर बाबळीचे झाड होते. बाबळ विवेकराचं झाड ते तोडून मी एका व्यापाऱ्याला विकलं. माझा माल झाला 8,023 रुपयाचा आणि मला पट्टी आली. सगळा खर्च जाऊन 98 रुपये माझ्याकडे पावती आहे. बाबळी हा बाबळीचं झाड 98 रुपये माझ्याकडे पावती आहे. याच्याविषयी काही करता येईल कितीदा सांगितलं सागवान लावा, गांजा लावा.
सागवान लावा, गांजा लावा, हो, किती हो, कसं? साहेब, गांजा लावा, सागवान लावा. आता बाबळीचं असं झालंय सध्या गॅस आल्यामुळे बाबळ वापरू नक्की माणसं नाही, बाबा वापरलं तर आमचं कसं? वेळ लागेल. 3,000 आणि 4,000 निघतोय.